नमस्कार मंडळी, अपूर्वाई चॅनलमध्ये मी अपूर्वा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आपण या चॅनलवरती सुरू करतोय विमेन वेलनेस सिरीज। त्याच्यातला आजचा पहिलाच एपिसोड जो आहे तो मी आउट करते आहे। तर टायटलवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे। तर ॲज अ वुमन म्हणून, एक स्त्री म्हणून अशा कुठल्या सवयी आहेत की ज्यांनी मला ॲज अ स्त्री म्हणून थोडंसं टॉक्झिक रिलेशनशिप्समधनं किंवा एक टॉक्झिक जनरेशनल ट्रॉमामधनं मला बाहेर पडायला मदत केली। तर त्या मी आज तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे। सो जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। जर हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि त्याचबरोबर तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअरही करा। या आधीचे व्लॉग्स वगैरे सुद्धा तुम्ही बघू शकता की लिंक मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता। आणि त्याचबरोबर फूड आणि ट्रॅव्हल व्लॉग्स जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर तेही एक दुसऱ्या चॅनलवरती उपलब्ध आहे ज्याचं नाव आहे फिट फूडी ट्रॅव्हलर। त्याची ही जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतीच आहे। तर विदाउट वेस्टिंग मोर टाइम लेट्स स्टार्ट। तर हे सगळं सुरू करण्याच्या आधी थोडंसं माझ्याबद्दल सांगते। तर मी एक एज्युकेटर आहे, जर्मन आणि इंग्लिश भाषेची शिक्षिका मी आहे। क्वालिफिकेशन जरी माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधलं असलं तरी पण करिअर स्टार्ट करताना मी टीचिंगमधूनच केलं। त्याच्यानंतर इंग्लिश, जर्मन या सगळ्या भाषा वगैरे शिकवायला मी स्टार्ट केलं। त्याच्यानंतर हळूहळू मी विमेन वेलनेस जे असतं ते थोडंसं कोचिंग वगैरे घेतलं त्या गोष्टींचं। मला खूप आवडलं ते। ऑफलाईनही माझे काही वर्कशॉप्स वगैरे सुरू असतात। तर मी असा विचार केला की यूट्यूब मार्फत सुद्धा मला जर मॅक्झिमम स्त्रियांपर्यंत माझं जे काही थोडंफार नॉलेज आहे, मला जे काही अनुभव आहेत त्याच्यातून जर मी तुमच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवू शकले, त्याने जर तुम्हाला फायदा झाला तर मला खूप बरं वाटेल। म्हणून हा वुमेन वेलनेस सिरीज सुरू करायचा अट्टहास आणि याच्याबरोबरच बाकीच्या पण अजून जे काही मला नॉलेज आहे, जे काही माझे एक्सपिरियन्सेस आहेत त्याच्या नॉलेजमधून मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार। अशा कोणत्या सवयी आहेत की ज्यांनी मला ॲज अ वुमन म्हणून ग्रो व्हायला मदत केली? सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्टार्ट टेकिंग कॉम्प्लिमेंट्स। ओके, आता हा काय मुद्दा आहे ते मी थोडंसं एक्सप्लेन करून सांगते। तर समजा मी आज खूप छान दिसते आणि मला कुणीतरी सांगितलं की अपूर्वा तू खरंच खूप मस्त दिसतेस गा। तर मी काय म्हणते, जनरली स्त्रिया काय करतात किंवा इट्स अ ह्युमन टेंडन्सी, छे ग बाई मी कुठे छान दिसतेय, नाही असं काही नाहीये। तर त्याच्याऐवजी जेन्युअनली मी एका पुस्तकामध्ये वाचलं की ज्या वेळेला तुम्ही स्टार्ट करताना की ज्याने तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिली आहे त्या व्यक्तीबद्दल तुम्ही एक मस्तपैकी ग्रॅटिट्यूड किंवा त्याला थँक्यू सो मच किंवा अशा पद्धतीने यू स्टार्ट टेकिंग कॉम्प्लिमेंट ॲज अ कॉम्प्लिमेंट। म्हणजे त्याला रिजेक्ट न करता त्या कॉम्प्लिमेंटला तुम्ही ते ऍक्सेप्ट करता कॉम्प्लिमेंट, त्याला समोरच्यालाही छान वाटतं आणि प्लस तुम्हाला थोडंसं जे व्हॅलिडेशन हवं असतं ना आपल्याला तेही मिळतं। तर आजपासून तुम्ही सुद्धा हा बदल करू शकता की जर तुम्हाला कोणी कॉम्प्लिमेंट दिली तर एका छान स्माइलने आपण त्यांना थँक्यू म्हणू शकतो। दुसरा पॉइंट आहे स्टार्ट गिव्हिंग कॉम्प्लिमेंट्स। ओके, तर ज्या वेळेला मी श्रीश्रींचा कोर्स केला होता, जो त्यांचे बरेचसे कोर्स आहेत त्याच्यापैकी सगळ्यात पहिल्यांचा बेसिक कोर्स होता त्यांचा, तो मी केल्यानंतर त्याच्यामध्ये पहिला टास्कच त्यांनी दिला होता की यू हॅव टू मीट 3 न्यू पीपल आणि तुम्हाला त्या लोकांना ॲप्रिशिएट करायचं, त्या लोकांना कॉम्प्लिमेंट द्यायची आहे। तर त्यावेळेला मला ही खूप जेन्युइन सवय लागली की जर कुणी खरंच खूप मस्त दिसत असेल किंवा एखादा पदार्थ चांगला झाला असेल तर मनापासून त्याचं ॲप्रिसिएशन करणं किंवा मनापासून त्याची तारीफ करणं, याने लाईफमधल्या इतक्या माझ्या गोष्टी बदलल्या। मुळात सगळ्यात बाकीच्यांच्या आयुष्यात काय बदल झाले म्हणण्यापेक्षा मला स्वतःला ज्या वेळेला मी लोकांना कॉम्प्लिमेंट्स द्यायला लागले ना, मला स्वतःला खूप बरं वाटायला लागलं। त्यामुळे दुसरा बदल हा आहे की लोक स्टार्ट गिव्हिंग कॉम्प्लिमेंट्स। फर्स्ट पॉईंट तर आपण घेतलं की स्टार्ट टेकिंग कॉम्प्लिमेंट ॲज अ कॉम्प्लिमेंट। नेक्स्ट पॉईंट आहे माझा की स्टार्ट गिव्हिंग कॉम्प्लिमेंट, ॲप्रिशिएट अदर पीपल। हा माझा दुसरा पॉईंट होता। तर थर्ड पॉईंट आहे माझा ओव्हरकमिंग द परफेक्शनिझम। ॲज अ वुमन म्हणून लहानपणापासून आपलं थोडंसं मला कोणालाही ऑफेंड नाही करायचं आहे, पण एक थोडंसं आपलं आपल्याला ब्रॉटअपच असं केलं जातं की सगळं असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे, मस्तपैकी घर खूप रोज छानच दिसलं पाहिजे, खूप परफेक्ट गोष्टी करायच्यात। आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेला आई होतो, मी तर 2 वेळा आई झाले, माझ्या 2 मुली आहेत, त्याच्यामुळे असं असतं की माझ्या लाईफमध्ये किंवा त्यांच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी मी परफेक्ट करेन, मी माझं रुटीन परफेक्ट करेन। इट्स ओके, समटाईम्स जर नाही झालं ना तर मग काय होतंच आपल्या स्त्रियांना खूप त्याचं फ्रस्ट्रेशन येतं किंवा मग त्याचं आपण लगेचच आपण डिसअपॉइंट होतो की शी यार आज ना माझा दिवस खूपच अनप्रोडक्टिव्ह केला किंवा नाही बाबा हे काय माझ्याकडनं होतच नाही म्हणून ते गिव्हअप करून टाकतो। सो हे आपण कुठेतरी मान्य केलं पाहिजे की आपण ह्युमन बिंग आहोत आणि आपण सगळ्या रशमध्ये नाही पळू शकत, स्वतःला परफेक्ट
करण्यापेक्षा जास्त जर आपण थोडासा प्रयत्न केला की ठीक आहे बाबा आज हे नाही झालं ना, उद्या करू, सो दॅट इज ऑल्सो ओके. तर थर्ड पॉईंट माझा होता की ओव्हरकमिंग परफेक्शनिझम. फोर्थ पॉईंट माझा आहे तो म्हणजे आहे कंटिन्युअस लर्निंग. ओके, तर आता हा काय प्रकार आहे? तर कंटिन्युअस लर्निंग म्हणजे मी हा बदल केला माझ्या लाईफमध्ये की ॲटलिस्ट 1 आवर दिवसातला मी काही ना काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करते. ते यूट्यूबवरती असेल किंवा उदेमीवरती मी बरेचसे कोर्स घेऊन ठेवलेले आहेत. सो नवनवीन स्किल्स आपल्याला त्याच्यातून शिकायला मिळतात. त्याच्यामुळे दिवसातला ॲटलिस्ट अर्धा तास, फॉर एक्झाम्पल मला आज 1 तास नाही जमलं तर दिवसातला ॲटलिस्ट अर्धा तास मी असा ठेवते की ज्याच्यामध्ये मी फक्त लर्निंग करते, नवीन नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करते. मग कधी त्या रेसिपीज असतात, कधी कुठले वेगळे कोर्सेस असतात किंवा जे अदर सॉफ्ट स्किल्स असतील ते असतात. तर अशा पद्धतीनं आय ॲटलिस्ट कीप 1 आवर डेली टू लर्न समथिंग न्यू. सो ॲज अ वुमन मला खूप हेल्प झाली या गोष्टीमुळे ग्रो व्हायला. त्याच्यानंतरचा फिफ्थ पॉईंट आहे तो म्हणजे आहे जर्नलिंग. आता जर्नलिंग भरपूर ठिकाणी पण ऐकतो, कदाचित तुम्ही इंस्टाग्रामवरती खूप सारे कोचेस आहेत त्यांच्याकडनं ऐकलं असेल. तर जर्नलिंग जेन्युअनली गेले ऑलमोस्ट 5 ते 6 वर्ष मी करत आहे आणि त्याचा मला प्रचंड उपयोग झाला, जेन्युअनली उपयोग झाला. त्याच्यामध्ये मी जर्नलिंगमध्ये मी गोल सेट करते, माझे मंथली रिझॉल्युशन्स. तर जर्नलिंग हेल्प्स यू टू ग्रो म्हणजे फक्त वुमन म्हणूनच नाही तर ॲज अ ह्युमन बिंग म्हणून सुद्धा जर्नलिंग खूप हेल्प करतं. एव्हरी डे तुमचे काही इमोशन्स असतील ते सुद्धा तुम्ही नोट डाऊन करू शकता, गोल्स असतील ते तुम्ही नोट डाऊन करू शकता. त्याच्यामुळे खरंच खूप ॲज अ ह्युमन बिंग तुमच्या करिअरमध्ये सुद्धा कसंही तुम्हाला ग्रो व्हायला हेल्प होते आणि मला त्याने खरंच खूप जेन्युअन मदत झालेली आहे. सो जर्नलिंग हेल्प्स यू. जर्नलिंगची हॅबिट तुम्हाला खरंच खूप हेल्प करते ॲज अ वुमन म्हणून. सगळ्यात महत्त्वाचा आणि लास्ट पॉईंट म्हणजे प्रायोरिटायझिंग सेल्फ केअर. आता म्हणजे काय, तर घरातल्या सगळ्यांना आपण महत्त्व देतो, दिलंच पाहिजे, आपलं कर्तव्य आहे ते. पण त्याच्या आधी स्वतःला महत्त्व देणं, स्वतःला प्रायोरिटी देणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि जेव्हापासून मी स्वतःला हॅप्पी ठेवायला लागले त्याच्यामुळे आपण दुसऱ्यांना जास्त आनंद देऊ शकतो. एका मोकळ्या कपातून दुसऱ्या कपामध्ये आपण काही घालू शकत नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे आधी आपण स्वतःला थोडी प्रायोरिटी देऊन सेल्फ केअर करून आपण ज्या वेळेला गोष्टी आपला दिवस स्टार्ट करतो त्यावेळेला जेन्युअनली तुम्हाला दिवसही छान जातो, प्रोडक्टिव्ह जातो आणि प्लस तुम्ही खुशही राहता. त्यामुळे ॲज अ वुमन म्हणून ज्या वेळेला मी स्वतःला आधी प्रायोरिटी द्यायला लागली, फॉर एक्झाम्पल मला 6 वाजता उठावं लागतं जनरली रोजाचं टिफिन वगैरे करण्यासाठी, पण मी स्टार्ट केलं की त्याच्या आधी मी अर्धा तास उठेन. माझं थोडं मेडिटेशन, शांतपणे बसून पाणी पिणं जरी असेल तरी सुद्धा तो 10 मिनिटं स्वतःसाठी शांतपणे घालवला तरी सुद्धा बरं वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही सेल्फ केअर कशी करता किंवा सेल्फ केअरवरती मी व्हिडिओ बनवावा का हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर मला तेही सांगा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, कारण की आपल्याला जास्तीत जास्त ग्रो व्हायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.